अगोदर मतदार यादीतल्या घोळांमुळे निवडणूक आयोग विरोधकांच्या टार्गेटवर होता। मग निवडणूक कार्यक्रमामध्ये केलेल्या बदलांमुळे सत्ताधाऱ्यांच्याही निशाण्यावर आला। आणि आता नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होऊन गेल्यानंतर निवडणूक आयोग स्थानिक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्याही टार्गेटवर आलाय। निवडणुकांचे निकाल पुढे गेल्यामुळे मतदान यंत्रांच्या सुरक्षेचं मोठं आव्हान आयोगासमोर आणि प्रशासनासमोर आहे। मात्र मतदानानंतरच्या पहिल्या 2 दिवसातच महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गोंधळ व्हायला सुरुवात झाली आहे। यामुळे आयोग नेमकं करतोय काय असा सवाल उपस्थित झालाय। कुठे मतदानाचे आकडे जुळत नाहीये, कुठे स्ट्रॉंग रूम मधील उमेदवारांच्या उपस्थितीवरून संभ्रम निर्माण झाला, तर कुठे इलेक्ट्रॉनिक मशीनशी छेडछाड करण्याचा दावा करण्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतला गोंधळ संपत नाहीये। त्यामुळे निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते। ज्यांच्यावर निवडणूक यंत्राच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्यांनीच या यंत्रासोबत छेडछाड केल्याचा आरोप गोंदियाच्या सालेकसामध्ये झाला। पाहता पाहता ही बातमी गावभर पसरली आणि याचा निषेध करणाऱ्यांची एकच गर्दी स्ट्रॉंग रूम बाहेर झाली। निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांना हे प्रकरण इतकं भोवलं की थेट हकालपट्टीचा सामना त्यांना करावा लागला। अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे मोनिका कांबळेंचा पदभार सोपवण्यात आला। तुम्हाला असं वाटतं की आम्ही तर कमी जास्त काही केलं असेल किंवा काही केलं असेल, डीयू ओपन केलेलं नाहीये, तर बटन्स असतात ते ओपन केलेलं नाहीये, सीयू ओपन केलाय, स्विच ऑन स्विच ऑफ चेक केलेलं आहे, फक्त ते चेक केलं म्हणजे कॅरी केसचा मागचा जो बटन असतो तो कप्पा उघडलाय, बघितलंय, तो परत लावलाय आणि तो जो ऍड्रेस टॅग तुम्ही लावलाय समोर तुमच्या त्याच ऍड्रेस टॅगने सील केलाय। बीडच्या परळीमध्ये तर वेगळ्याच कारणावरून गोंधळ सुरू झाला। परळीमध्ये नगरपालिकेच्या सभागृहातच स्ट्रॉंग रूमची स्थापना करण्यात आली। तिथं 24 तास उपस्थित राहू न देण्यावरून काही उमेदवारांनी गोंधळ घातला। त्यानंतर अशा प्रकारे उमेदवारांना 24 तास हजर राहू दिलं जाणार नाही असं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। परळीत आता त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे। सीसीटीव्ही, राज्य राखीव दल आणि पोलीस अधिकारी अशा त्रिस्तरीय सुरक्षेची तजवीज असल्याचं सांगत निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। राज्य राखीव पोलीस दलाचे या ठिकाणी चमू आले, जवळजवळ 25 जवान त्याच्यामध्ये आहेत, त्यांचा टीम आहे त्या ठिकाणी, त्यांच्या ताब्यात ती आपली सुरक्षा कक्ष दिलेला आहे। त्यासोबतच स्टेट पोलीस दल हे सेकंड राऊंडमध्ये आपलं खाली आपल्या ग्राउंड फ्लोअरवर काम करत आहे। आता ह्या CCTV आपला जो कव्हरेज आहे, आपला जो स्ट्रॉंग रूम आहे त्याला CCTV कव्हरेज दिलेलं आहे आणि त्याचं सील जे आहे ते डबल लॉक सील आहे। त्या डबल लॉक सीलचं कव्हरेज आपण CCTV 24 तास उमेदवारांना पाहण्यासाठी याच इमारतीमध्ये जो आपला तळमजला आहे, जिथं पार्किंग सेक्शन आहे, त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। तर सांगली जिल्ह्यातल्या आष्ट्यात बुधवारी झालेला गोंधळ अखेर गुरुवारी शांत झाला। आकडेवारीतला घोळ नजरचुकीनं झाल्याचा खुलासा प्रशासनानं केला आणि उमेदवारांनी ही बाब मान्य केली। या गोंधळानंतर आष्ट्यातील सुरक्षाही वाढवण्यात आली। स्ट्रॉंग रूमच्या आत CCTV आणि बाहेर स्क्रीनही लावण्यात आली।
शिवाय दंगल नियंत्रण पथकही इथं नेमण्यात आलंय. आष्टा नगर परिषदेची ऑनलाईन आकडेवारी अपलोड करताना काही आकडेवारी नजरचुकीनं वाढली आणि त्यामुळं आष्टा नगर परिषदेमधील ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले त्या स्ट्रॉंग रूम बाहेर काल जो गोंधळ घडला होता त्यानंतर प्रशासनानं योग्य खुलासा केल्यानंतर कालचा गोंधळ शांत झाल्यानंतर आज मात्र या ठिकाणी खबरदारी म्हणून दंगल नियंत्रण पथक आज सकाळपासून या ठिकाणी आपण पाहतोय तैनात असलेले दिसून येते. दुसरीकडे जी सीसीटीव्ही या ठिकाणी स्क्रीन असावी या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या देखील आता पूर्ण करण्यात आल्या आहेत आणि पूर्णतः खबरदारी आता निवडणूक प्रशासन या ठिकाणी घेताना दिसून येते. अगोदर निवडणुका पुढे ढकलून गोंधळ घालणाऱ्या निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार मतदान झाल्यानंतरही सुरूच असल्याचं चित्र यामुळे निर्माण झालंय. राजकीय पक्षांवरचा विश्वास उडालाय तर दुसऱ्या पक्षाला निवडून देण्याचा पर्याय मतदारांपुढे असतो. मात्र स्वायत्त संस्था असणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे त्यावरचा सर्वसामान्यांचा विश्वास उडाला तर ही बाब लोकशाहीला नक्कीच परवडणारी नाही. त्यासाठी निकाल लागेपर्यंत मतदारांचा कौल असणारी मतदान यंत्र आणि स्ट्रॉंग रूम सांभाळताना यंत्रणांनी पुरेपूर काळजी घेणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.